नवी मुंबईतील रेल्वे स्टेशन अत्यंत अवस्था वाईट आहे. रेग्युलर मेंटेनन्स त्या ठिकाणी होत नाही आणि सिडको आणि रेल्वे यांच्यामध्ये समन्वय नसल्यामुळे ती कामं केली जात नव्हती. याचा खासदार झाल्यापासून पाठपुरावा केल्यानंतर असं लक्षात आलं की स्टेशनचं बांधणीचं काम जे केलेलं आहे ते सिडकोनी केलेलं आहे. त्यामुळे रेल्वे आपली जबाबदारी झटकत होती. परंतु अत्यंत खोलात गेल्यानंतर 2008 नंतर त्या ठिकाणी रेल्वे आणि सिडकोचं ॲग्रीमेंटच झालेलं नाही आहे. त्याचबरोबर नवीन जी स्टेशनं सुरू झाली ऐरोली, रबाळे, घनसोली, कोपरखैरणे, तुर्बा, डोंगरी, खारघर या स्टेशनचं तर ॲग्रीमेंटच झालेलं नाही. बाकीच्या मानखुर्द, बेलापूर असेल, त्याचबरोबर सानपाडा, जुईनगर, वाशी, खारघर, मानस सरोवर, खांदेश्वर यांची ॲग्रीमेंट संपलेली आहे. गेल्या कोविड काळापासून सिडको याकडे दुर्लक्ष करते. जवळजवळ मोठी जी मेंटेनन्सची कामं आहेत ती सिडकोही करत नाही आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. म्हणून अश्विनी वैष्णव जे रेल्वे मंत्री आहेत, मी कन्सल्टेटिव्ह रेल्वे कमिटीचा मेंबर असल्यामुळे हा विषय मी केंद्रात उपस्थित केला. यापूर्वीसुद्धा याचा पाठपुरावा करत होता आणि मग त्यांनी तसे निर्देश दिले की ताबडतोब ही स्टेशनं रेल्वेने ताब्यात घ्यावी. आणि आज सिडको आणि रेल्वेचे अधिकारी यांच्यामध्ये आज ही बैठक घडवली आणि या बैठकीमध्ये रेल्वेने ही नवी मुंबईचं जे काही रेल्वेचं जाळं आहे, जी काही स्टेशनं आहेत ती एका 6 महिन्यामध्ये ताब्यात घेण्याचं शब्द दिलेला आहे. तशा पद्धतीचं ते लेटर काढतात. त्याचं मेंटेनन्स असेल, पावसाळ्यापूर्वीची सर्व कामं असतील ती कामं रेल्वे करणार आहे. हा मोठा निर्णय झालेला आहे. त्यामुळे प्रवाशांना जो नाहक त्रास सहन करावा लागत होता तो त्रास दूर होणार आहे. एक बाय एक जशा पद्धतीने स्टेशनची कामं पूर्ण होतील तशा पद्धतीने सिडको ती स्टेशन रेल्वेच्या ताब्यात देणार आहे. त्यामुळे ही स्टेशनची कामं कोणी करायची ही जी काही जबाबदारी आहे एकमेकांवर ढकलत होते ती तो जो काही विषय आहे तो संपलेला आहे. आणि येत्या 6 ते 9 महिन्यामध्ये ही सर्व स्टेशन रेल्वेच्या ताब्यात असतील. रेल्वेचा स्वतःचा बजेट असतं आणि त्या बजेटमधून ही सर्व मेंटेन होतील आणि प्रवाशांची जी काही गैरसोय होती ती गैरसोय दूर होणार नाही. खूप मोठा निर्णय या ठिकाणी झालेला आहे की याकरता रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव जी असतील त्यांनी जो पुढाकार घेतला त्यांचे मी आभार मानेन. आणि त्याचबरोबर सिडकोनी पण आतापर्यंत जी पॉझिटिव्ह भूमिका घेतली त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील यांचे सुद्धा या निर्णयाकरता मी आभार मानेन.